हाय नमस्कार, मी प्रणिता. तर आजपासून मी ब्लॉग चॅनल सुरू केला आहे. तर या चॅनलवर माझे ब्लॉग्स रिलेटेड व्हिडिओ येणार आहेत आणि काही शॉर्ट्स रील्स असे मी टाकत असते. तर तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. तर मी आज पहिल्यांदाच ब्लॉग बनवला आहे. माहिती नाही हा ब्लॉग कसा असेल, पण मी प्रयत्न केला आहे आणि मला पण माहिती नाही कसे बनवतात, पण मी पहिल्यांदा ब्लॉग बनवला आहे. तर माझा ब्लॉग आहे, आज मी जात आहे लग्नानंतर सासरी. तर माझं सासर आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. तर आत्ता मी ट्रेनमध्ये आहे आणि आमची ट्रेन मिस झाल्यामुळे आम्हाला आता जनरलमध्येच यावं लागलं. तर आम्ही निघालो आहोत आता इथून. 11:55ची आमची ट्रेन आहे आणि आम्ही जात आहोत आता इथून मनमाडला. तर आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडली आहे. ठाणे ते मनमाडला आम्ही ट्रेनने जाणार आहोत. ट्रॅव्हलिंगमध्ये असे सगळे खाण्यापिण्याचे सामान घेऊन येतात इथे. तर जी लोकं लांब जाणारी असतात त्यांच्यासाठी एक बेटर आहे की त्यांना इथेच सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू मिळून जातात. तर ही ट्रेन होती जयनगरला जाणारी पवन एक्सप्रेस. तर आम्ही सगळ्या प्रवाशांशी गप्पा गोष्टी करत आम्ही आता पोहोचलो आहोत मनमाडला. तर मनमाडला आल्यानंतर हा आहे मनमाड स्टेशन. तर आम्ही मनमाडला इथे उतरलो. खूपच गर्दी झाली होती नाशिकला. तर आम्ही आता मनमाडला उतरलो, पण उतरताना इतकी गर्दी होती की आम्हाला उतरायलासुद्धा जमत नव्हतं. ट्रेनमधून बाहेर मनमाड स्टेशनला आम्ही आता पोहोचलो आहोत. आत्ता इथून आम्ही जाऊ बस स्टॉपला. आमची ट्रेन मिस झाल्यामुळे आम्हाला उलटं प्रवास करावा लागतो आहे. तर आम्ही आता तिथून जाऊ, बस घेऊ आणि बसने आम्ही जाऊ येवला आणि तिथून आम्ही जाऊ वैजापूरला. वैजापूरवरून सुद्धा आम्ही रिक्षा किंवा काही गाडी करून त्यानंतर आम्ही गावी जाऊ. तर आम्हाला एक ट्रेन मिस झाल्यामुळे आम्हाला सगळा उलटा प्रवास करावा लागला, नाहीतर आम्ही डायरेक्ट कुरोटेगावला पोहोचलो असतो. वैजापूरला सगळ्यात जास्त फेमस भेल आहे. तर आम्ही सगळ्यात आधी तिथे भेल खाल्ली. खूपच छान असा टेस्ट होता. तर आम्ही भेल खाल्ल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा होता माझा आजचा व्लॉग. माझा व्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्कीच कमेंट, लाईक, शेअर करून मला सांगा. उद्या भेटूया पुन्हा एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.